हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, आता सकाळ सकाळचा टाईम आहे. काल जी मी जिथपासून संपवला त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. पोरांचे टिफिन झाले, त्यांचे टिफिन बॉक्स रेडी झाली आणि त्यानंतर पोरं आपापल्या तयारीला लागले. पण मात्र पियूला मला केस करून द्यावेच लागतात. तिला 2 वेण्या स्कूलमध्ये पाडून जावे लागतात. अशा प्रकारे मी तिचे छान 2 वेण्या पाडून दिलेल्या आहेत. सोबत त्यांना 2 रिबिन्ससुद्धा आहेत. आधी रिबिन नव्हत्या. ब्लॅक बो पियूचा आहे. मी बॉटल भरून येतं घेऊन जा. आणि हा आईचं आणि याचे कामं पसारा मांडून 7:30 झालेले आहे. त्याचा स्कूलचा टाईम होता आहे आणि हा आत्ता पिरियड भरत आहे. बहुत वेळा, 1 घंटा. हो का? तुझ्यासाठी स्कूल 8:30 वाजता भर, म्हणजे 8:30 वाजता करेक्ट होते. मग 8 वाजता आतमध्ये घेते ना? हां का? नाही, 8:30 घेते. म्हणून तू घरून 8:30 जाशील का? कोण म्हणते? तुझी अजून आंघोळ नाही झाली, तुझं ब्रश नाही झालं, आंघोळ नाही झालं, काही खाणं नाही झालं तुझं, आणखी बॅग भरून नाही झालं. इथंच तुझे नाही बाबा, असे 2 मिनिटात आंघोळ नाही करायची, छान आंघोळ करायची. 2 मिनिटात दात घासायला 1 मिनिट लागतं, त्यात आंघोळ करायसाठी फक्त 2च मिनिटं का? आणि खेळासाठी किती? पूर्ण घंटा? 1 घंटा. तेच तर म्हणताय. आणि अभ्यास करायसाठी तर काहीच नाही, 1ही मिनिट नाही. अशी आमची कंडिशन आहे आईची सकाळी सकाळी. हा आत्ता बॅग भरत आहे, फुरसत आहे त्याला. झाली की नाही बॅग? आणली का पेन्सिल? मिळाली का त्या काकूकडे? 1-2च पेन नाही, एवढ्या कशाला नेते? एक 8 बॅग चेक करणार, एक स्केल, पेन्सिल, एक पेन, शॉर्पनर, डिवायडर, अजून एक पेन आहे बॉलवर. पण तसे कशाला नाही? तुझ्याकडे पाऊच आहे ना, कंपासही आहे का, पाऊचही आहे, मग तसं काऊन नेता तू? अरे यार, मग नाही का मम्मी, त्याच्या हरवत नाही का एक एका पाऊचमध्ये टाकायच्या सगळ्या? आल्यावर पूर्ण काम किती माझं. थोडासा पाऊस लागला नाही, ग्लव्स काढले आहे ना हाताचे. थोडी थंडी लागते आईला. पण एकच ग्लव्स आहे, 2 ग्लव्स कुठे? एक दुसरा बेडमध्ये चटकून आहे. हा, अशाने आई हारून टाकेन तो ग्लव्स. हिवाळा लागल्यावर लावायला पाहिजे, त्याने आत्ताच काढून टाकले. काहून नाही असे काम करते तू? आणि ही सकाळ सकाळी आता आपले सगळे कामधाम करून आता मोबाईल घेऊन बसली आहे स्कूलमध्ये जायच्या टाईमावर. झाला आता. याने हा पसारा ठेवून दिला माझ्यासाठी, फोटो बुक. आता हे मी सावरणार. मग स्कूलमध्ये गेल्यावर मग याचा पसारा जो आहे तो मी सावरणार. हे बघा, हे आता मोबाईल घेऊन बसलेली आहे. तो आंघोळीला गेला आणि त्याने पूर्ण तिथे स्कूलचे जे पिरियड भरले आणि बाकीचे जे पुस्तकं बुक्स होते ते ठेवून दिले. आणि आता ते मग मला आवसावर करून ठेवावं लागणार, कारण जेव्हा हे लावून करेल तेव्हा ते कामं होणारच आहे. तर आता अजून वेळ आहे, 8 वाजता घरून निघतील. बाहेर आहे बारीक बारीक पाऊस सुरू. आजचा कंटिन्यू 5वा दिवस आहे. 3-4 दिवस तर होता बारीक बारीक, याचे पप्पा घेऊन देत होते. पण आज सकाळची ड्युटी असल्यामुळे ते सुद्धा ड्युटीवर गेले. आणि आता माहीत नाही आता माझी वेळ येते काय का मला नेऊन द्यायची. नाहीतर खूप बारीक असेल तर मुलं स्वतः रेनकोट लावून सायकलने जातील, नाहीतर मग आता मी नेऊन देईल. तर बघू आता कसं होते. तर मला तर तसा पाऊस दिसत नाही आहे, कमी दिसत आहे. आयु, पाऊस नाही आहे ना? आयु आता दुकानामध्ये गेला तर पाऊस नाही आहे म्हणते. आयु, जा ना आयु लवकर. पूर्ण कपडे घेऊन ये वरतून आणि फॅन बंद करून ये वरती. 5वा दिवस आहे, फॅन बंद आहे. 5वा दिवस आहे, कपडे वाढत नाही, त्याच्यामुळे वरती फॅन सुरू करून कपडे वाढवून एका रूममध्ये स्पेशल कपडे टाकले आणि फॅन बंद करून ते कपडे मी दाखवलेसुद्धा आधीच्या व्हिडिओमध्ये. ओय हां, राहू दे ना, फॅन सुरू करून दे. मग काही कपडे वाढायचे तर फॅन सुरू करून दे म्हटलं. त्याचे पप्पा सकाळीच जाऊन फॅन बंद करून देतात, मी रात्रभर सुरू ठेवते. आता वाढले असेल कपडे तरी थोडे बहुत वाढायचे, ते वाढून जातील. कारण जेव्हा मी नवीन कपडे टाकणार, काल त्यांच्या स्कूलचे कपडे बुधवारचे, म्हणजे त्यांना व्हाईट ड्रेस असतो, ते कपडे आता धुवायला टाकले आहे. ते कपड्यांसाठी आता ते आणि प्लस घरचे कपडे वगैरे आपले, तर त्याच्यामुळे ते जास्त होतील. तर आता हे कपडे वाढले की ते कपडे टाकेल. तर त्याच्यामुळे थोडा वेळ फॅन सुरू ठेवते आणि मशीन सुरू आहे तोपर्यंत फॅन बंद करते, जेणेकरून फॅनलाही आराम भेटणार. आणि त्याच्यानंतर मग आणखी आत्ताचे कपडे जे डेलीवाले आहेत ते टाकून देईल, म्हणजे हे मग रात्रभर वाढत राहील. आणि सकाळी सकाळी ते सुद्धा फॅन बंद होईल. असं सुरू आहे. आणि बाहेर वातावरण थंडगार आहे.
त्याच्यामुळे आईने सॉक्स ग्लव्ज सगळं काढून ठेवलेलं आत्ता बघून. काल स्वेटरही काढलं होतं त्यांनी, थोडा वेळ जॉकेटही लावला आणि बसला होता. बेडवरच ठेवून आहे स्वेटर. ओय आयु आणताय कपडे आपले. कशाला एवढ्या बॉटला आणते आयु वरतून? नको एवढे छोटे छोटे बॉटला नको आणू ना, कशाला आणते फालतू? तिला किती धुवा लागेल आता, ती ठेवून होते ते. पाणी गरम झालं असणार. चल जा आता. मी नाही दूध राहू दे आता. मी बसली त्रासाला थकली आता. मी सकाळपासून कंटिन्यू उभी उठली देवाची 5:30 वाजतापासून. हे आईचे बुक बघा आता आईने असे ठेवून दिले. आता हे माझ्या मागेच आहे आणि हे आईचं स्वेटर मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी रात्री लावलं आणि हे बघा रात्री लावलं सकाळी काढून ठेवून दिलं बॅग. आणि हे ग्लव्हसुद्धा त्यांनी काढले. आणि हे आमचं सोनूला बघा, त्याचं काय आहे नाटक काही समजत नाही. काय रे जेवण पाहिजे का? जेवण देऊ तुला? सोनूली जेवण देऊ. हा बाहेर काढ म्हणते आम्हाला. काही नाही ना, त्याला काढते मी आता, बाहेरच काढते. थांब मग काढते थोडंसं जेवण करून घे. जेवण देते मग काढते. हां मग बाहेरच खेळत राहा. जेवण दिलं आहे मी. हे बारीक बारीक दाणे आहे, तो खातो बघा. आत्ता त्याला भरपूर टाकली आणि खाल्ले तुरंत. आता हे 2-4 आहे, हे सुद्धा खाऊन घेईल. खूप काही टाकायचे नसतं त्यांना. बघा कसा खातो छान मस्त मजेत. सकाळी सकाळी त्याचा नाश्ता सुरू आहे. मग याला थोडा वेळ बाहेर खेळवते आणि बाहेर झाल्यानंतर मग आणखी याला टाकते, तेव्हा आणखी एकदा जेवण देते त्याला. दिवसातून जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही जेवण देतो, असं काही नाही. 3-4 आता त्यांचं स्पेशल आम्ही जेवण आणलेलं आहे. तर यांचं स्पेशल जेवण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा हे आहे टर्टल फूड म्हणून येतो. होत आहे आणि आत्ता मी बसली तर आता थोडंसं बरं वाटत आहे, कारण खूप कंबर दुखत आहे. आता उभं राहून सतत सकाळची उभी आहे मी. जेव्हापासून उठली सरळ स्वयंपाकाला म्हणजे थोडेसे आपले काम केले, त्याच्यानंतर जे स्वयंपाकाला गेली तर आत्ता येऊन बसली. कारण की आधी एकाला आलूची भाजी पोळी, मग दुसरीला आलूची भाजी पोळी, मग तिसऱ्याला पराठे, मग त्यांना खाऊनही जायचे असतात. असं करता करता मला 1-1.5 तास तिथे होतो आणि सतत पायांची आणि कमरेची वाट लागते. तर आता थोडंसं बसलं तर बरं वाटत आहे. थोडा वेळ आता बसून घे. त्याच्यानंतर मग आपलं तरी आईचं पाणी सुरू आहे. आईचं काही लक्ष नाही, तो कपडे काढत आहे. कपडेच काय आई पाणी घेणं लवकर. सकाळ सकाळी असं बोंबलावं लागतं. आपण नेऊन दिलं तर हाच पाहतो, त्याच्यामुळे आता त्याला स्वतःच ने आंघोळ कर हे सवय लावली आहे. तर हा आहे माझं सकाळचं रुटीन. आणि याच्यानंतर मी आता माझी कामं करणार. थोडा वेळ चाय वगैरे पिल, आराम करेल आणि त्याच्यानंतर मग मी माझे बाकीचे जे कामं आहे ते करून घेईल. झाडझूड, भांडे, फरशी, कपडे. आणि असं आहे माझं तसं असतं माझं मॉर्निंग. म्हणजे सकाळी 5:30पासून सुरू होतो तर जवळपास तो 10 वाजेपर्यंत संपून जातो. म्हणजे 10पर्यंत माझे सगळेच कामं होऊन जातात. तर मी तुम्हाला समोरचा व्हिडिओ दाखवेल किंवा मग हा ब्लॉग इथेच आपण एंड करूया. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहील तर तुम्ही कंटिन्यू बघत चला आणि असंच प्रेम देत चला. तर बाय.